मनसे के कार्यकर्ताओं ने मीरा भाईंदर के हाईवे पर पड़े खड्डों के अंदर गाजर, केला, लॉलीपॉप का कांटा बनाकर मछली मारने का यूनिक आंदोलन। नमस्कार, शाखा नव न्यूज में आपका स्वागत है। मैं रविंद्र नायक। मीरा भाईंदर हाईवे पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने सड़कों पर बने गहरे खड्डों के खिलाफ अनोखा विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं ने खड्डों में गाजर, केले और लॉलीपॉप से बने हुए कांटे डालकर मछली पकड़ने का नाटक किया ताकि प्रशासन का ध्यान इस गंभीर समस्या की ओर खींचा जा सके। मीरा भाईंदर हाईवे पर पिछले कई महीनों से खराब सड़कों को और गहरे खड्डों की वजह से दुर्घटनाएं बढ़ गई है। स्थानीय निवासियों का कहना है कि इन खड्डों की वजह से कई लोगों की जान चली गई है, लेकिन प्रशासन ने अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं की। मनसे के जिला प्रमुख राजू पटेल ने कहा, ये खड्डे इतने गहरे हैं कि इनमें छोटी नाव भी चल सकती है। प्रशासन लगातार अनदेखी कर रहा है, इसलिए हमने यह विरोध प्रदर्शन किया। अगर सरकार इन्हें नहीं भर सकती तो कम से कम हमें मछली पकड़ने दो। हाईवे के आसपास के निवासी भी इस मुद्दे पर आक्रोशित है। निवासियों का कहना है, रोजाना इस हाईवे से गुजरना जान जोखिम डालने जैसा है। बारिश के बाद तो ये खड्डे और भी खतरनाक हो जाते हैं, लेकिन नगर निगम और MMRDA की ओर से कोई कार्रवाई नहीं हो रही। मनसे के इस रचनात्मक विरोध प्रदर्शन ने एक बार फिर सड़क सुरक्षा और बुनियादी ढांचे की अनदेखी करने वाली सरकारी एजेंसियों पर सवाल खड़े कर दिए। अब देखना यह है कि प्रशासन इस मामले में कितनी गंभीरता दिखाता है और कब तक इन खतरनाक खड्डों को भरा जाता है। प्रदर्शन केला आहे नॅशनल हायवेवर काय तुम्ही बघू शकता की दहिसर टोल नाका ते मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावरती जाणारा हा मोठा हायवे आहे। वेस्टर्न एक्सप्रेस म्हणतो आपण याला। परंतु इथे पावसामध्ये दर पावसामध्ये पाऊस असो किंवा उन्हाळा असो हिवाळा असो खड्डे तरी असतातच आणि याच्यामध्ये लोकांचा लाखो लोकांचा जीव जात आहे। रोज ॲक्सिडेंट होत आहेत, अनेकांचे हातपाय गमवावे लागते। तुम्ही घोडबंदरला बघितला 4 दिवसापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला ट्रक खाली येऊन। आणि या पावसामध्ये रात्री इकडे लाईट्स तर नाहीच आहेत, परंतु रात्री या ठिकाणी खड्डे पडलेत, अपघात अनेक होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत। परंतु या प्रशासनाला PWD अधिकारी, MMRDA अधिकारी असतील किंवा इकडचे दोन्ही मंत्री अनेक आमदार गेल्या वर्षी या लोकांनी आंदोलन केलं होतं, बुट्टी गमेला वगैरे घेऊन स्टड बाईक घेऊन केलं होतं। किंबहुना त्यांना हे विसर पडला असेल की आम्ही आता सत्तेत आलो आहोत, आमच्याला आता मतं मिळालेत, आम्ही आता आमदारकी आम्हाला मिळाले आहे, त्याच्यामुळे हे विसरलेत। पण लोकांचा दिवसेंदिवस जीव जातोय, त्याच्यामध्ये अनेक अधिकारी रोज जात आहेत। मला असं वाटतं की रस्त्याचं काम इथं झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की इकडच्या अधिकाऱ्यांचं किंवा आमदार किंवा यांचा जोपर्यंत घरचा व्यक्ती जात नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही की आपल्याला रस्ता बनवला पाहिजे, रस्ता हा झालाच पाहिजे। किती भ्रष्टाचार होतोय, लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार रस्त्यामध्ये होतोय, पण रस्त्याची काय स्थिती आपल्याला सुधारायला मिळतच नाही आहे। सरकारची मागणी काय आहे? आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याची परिस्थिती आपण सुधारावी, चांगले रस्ते द्यावे जेणेकरून लोकांचं मृत्यू होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही। आम्ही नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना युनिक आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असतो आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट सुद्धा आम्ही देत असतो। आपण बघितलं असेल ते हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या हायवेवरून अनेक महाराष्ट्रातील नेते, आयुक्त, पदाधिकारी, अधिकारी सगळेजण या रस्त्याने वाहतूक करत असतात, परंतु ह्या खड्ड्यातून जाण्याचा त्रास कोणालाच होत नाही। आणि याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, शाळेतील विद्यार्थी प्रत्येकाला याचा त्रास होत असतो। आणि हा खड्ड्यांचा त्रास एवढा वाढलेला आहे की रोज या ठिकाणी अपघात होतात, मृत्यू होतात। आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि जर 6-7 दिवसामध्ये या ठिकाणी जर खड्डे भरले नाही तर या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणून या खड्ड्यात बसून त्या ठिकाणी त्यांना आंघोळ घालण्यात येईल।